नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। मुसळधार चालू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी साचले पाणीच पाणी। पुण्यात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पाणी साठलं आहे। तसेच काही सखल भागातील सोसायटीच्या पार्किंगमध्ये सुद्धा पाणी साठल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल चालू आहेत। सदरचा व्हिडिओ हा चंदननगर खराडी भागातील दर्गा चौकातील असून येथे प्रचंड प्रमाणात पाणी साठल्यामुळे तसेच त्या पाण्यामध्ये मोठमोठाले खड्डे पडल्यामुळे वाहनांची गती हळू झाली आहे व बरेच वाहन चालक त्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। तरीही प्रशासन आपापल्या परीने बॅरिगेट लावून लोकांना इशारा देण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु रोज पडणाऱ्या पावसामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढत आहे। नेहमी पडणाऱ्या पावसाच्या सरीपेक्षा अति प्रमाणात झालेल्या पावसामुळे प्रशासनाची भंबीरी उडाली आहे। तरीही अशा प्रसंगी प्रशासकीय अधिकारी व सामाजिक संघटना संस्था या सुद्धा मदत कार्यात उतरून लोकांची मदत करत आहेत। काही ठिकाणी वयोवृद्ध तसेच लहान लहान मुले सुद्धा अडकली आहेत। त्यासाठी सुद्धा अनेक मंडळाची कार्यकर्ते प्रयत्न करून नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। धरण क्षेत्रात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पुण्याच्या मुळा मुठा नदीमध्ये नदीचे पात्र सोडून पाणी काही ठिकाणी पुलावरून धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे। त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार धोकादायक पद्धतीचे अनेक पूल बंद करण्यात आले आहेत। काल मांजरी येथील नवीन बांधण्यात आलेला पूल सुद्धा आदेशानंतर बंद करण्यात आला। सततच्या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनीही संभावित धोका लक्षात घेता सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। पावसाचे प्रमाण जर असेच चालू राहिले तर धरणातून अजून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येईल। त्यासाठी नदीकाठच्या लोकवस्तीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। खराडी पुणे प्रतिनिधी योगेश जंगम। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।